की हे जे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे हे खरोखर महाराष्ट्राचं सरकार आहे का? माझं पूर्वीपासून हे म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे. आज बाळासाहेब ठाकरे असते तर शिंदेना फटके मारले असते त्यांनी, कारण एक शब्द उच्चारत नाही हा माणूस हिंदीच्या सक्तीविरुद्ध. शरद पवार, तुम्ही 84 वर्षाचे आहात. मराठी भाषेसाठी तुम्ही जर स्पष्ट बोलू शकत नसाल तर राजकारणात राहण्याचा तुम्हाला काही हक्क नाही. हिंदीचा आपल्यावर संस्कार हा सिनेमानी केलेला आहे. माझा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातले विरोधी पक्ष अर्धमेले झालेले आहेत. तुम्ही जर बोलला नाहीत तर अशोक सराफ आणि त्यांच्यासारखे कणाहीन कलाकार आमच्यासाठी मेले असं समजा. हिंदीची सक्ती मोडून काढली पाहिजे. इथे आलेल्या सर्व भैयांना मराठी शिकायला लावा. सत्ता सत्ता सत्ता. फडणवीसांना सत्तेचा भस्म्यारोग झालेला आहे. नाही, मला याची खात्री आहे की उद्या दाऊद इब्राहिम जर भारतात आला तर त्याला सुद्धा भाजपवाले घेतील. नाशिकची सत्ता पाहिजे म्हणून तुम्ही या बडगुजरला घेतलं, त्यानंतर बरोबर त्या बबनराव घोलपला पण घेतलं. पण शेवटी तुम्हाला जर माळेगाव साखर कारखाना जिंकणं हेच महत्वाचं वाटत असेल ना, यावरून अजित पवार यांचं कॅरेक्टर सिद्ध होतं ना. एखाद्या राज्याच्या वाटचालीमध्ये काही क्षण असे असतात की ज्यावेळी त्या राज्याचं आत्मभान शिल्लक आहे की नाही, त्याच्या एकूण सांस्कृतिक आणि सामाजिक रचनेतलं सत्व शिल्लक आहे की नाही, याची परीक्षा असते. आणि तशीच परीक्षा सध्या महाराष्ट्रामध्ये जो मराठी आणि हिंदीचा वाद चालू आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्राची घेतली जाते. खरं तर सक्तीचा जो मुद्दा आहे त्याच्यामध्ये मराठीची जी गळचेपी होणार आहे आणि मुळात पहिलीपासून हिंदी शिकवण्याचा, तिसरी भाषा शिकवण्याचा आग्रह जो आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रामध्ये मुळात लहान मुलांची ही जी पहिली भाषा, आपली मातृभाषा जी पहिल्यांदा मजबूत व्हायला पाहिजे, त्याच्याऐवजी हिंदीचं हे वाढतं आक्रमण म्हणून या निर्णयाला बघितलं जात आहे आणि अनेक भाषातज्ञ याला विरोध करतायत. पण प्रश्न हा आहे की जेव्हा हा इतका मोठा राजकीय निर्णय होतोय तेव्हा महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची याच्यातली भूमिका नेमकी काय आहे? ते खरंच या निर्णयाच्या विरोधात आक्रमकपणे उभे राहतायत का? अनेकांना याच्यातला धोका कळलेला आहे का? आणि ज्यांची भूमिका ज्यांनी जाहीर केलेली आहे ती पण थोडीशी सोयीची आहे का? असे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. हा निर्णय असा आहे की याच्यामध्ये केवळ राजकीय नेत्यांकडनं पण अपेक्षा नाही आहे, म्हणजे बाकीच्या सगळ्या लोकांनी पण बोललं पाहिजे. साहित्यिक असतील, कलाकार असतील किंवा ज्या ज्या लोकांचं संपूर्ण ओळख असेल किंवा त्यांचं करिअर मराठीवरती आहे असे लोकसुद्धा या संपूर्ण निर्णयामध्ये गप्प असल्याचं दिसतंय. आणि म्हणून या सगळ्याबद्दल थोडंसं आपण नीट, म्हणजे या सगळ्या राजकीय भूमिकांचा जो लेखाजोखा घेणं आवश्यक आहे तो आपण घेणार आहोत. माझ्यासोबत ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे सर आहेत. सर, जवळपास 4-5 दिवस झाले हा निर्णय होऊन, आणि 16 एप्रिलला जेव्हा पहिल्यांदा GR आला त्याच्यानंतर एक विरोधाची प्रतिक्रिया आली. आपल्याला असं वाटलं होतं की बहुधा सरकार बॅकफूटवरती जात आहे. पण सरकार बॅकफूटवरती नाही गेलं तर त्यांना जे करायचं होतं तेच शेवटी केलं. आणि कदाचित याच्या आधी महाराष्ट्रातले 2 पक्ष फोडून झालेले आहेत, त्यामुळे त्यांना माहिती आहे की आपल्या विरोधात कोण जाणार. आपल्याला 237 आमदारांचं बहुमत आहे आणि अशा वेळी जे आपल्याला करायचं आहे ते सरकारनं केलेलं आहे. तुम्हाला या संपूर्ण वादामध्ये महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांची जी भूमिका दिसती आहे ती समाधानकारक वाटते का? काय म्हणणं आहे तुमचं त्याच्याबद्दल? मला असं वाटतं की या मराठी हिंदीच्या वादामध्ये किंवा हिंदीच्या सक्तीच्या वादामध्ये मराठी पहिली भाषा आहे याच्यामध्ये काही वाद असायचं कारण नाही. आपण महाराष्ट्रात राहतो त्यामुळे मराठीच पहिली भाषा असणार. पण पहिली भूमिका सरकारची जी आहे, तो आता उल्लेख केला 16 एप्रिलचा GR, त्यामध्ये त्यांनी हिंदी अनिवार्य आम्ही करतो आहोत असं म्हटलेलं होतं. त्या GR मध्ये करेक्शन करून आता 2 दिवसापूर्वी त्यांनी अनिवार्य हा फक्त शब्द काढला आणि त्या जागी सर्वसाधारणरित्या हिंदी ही तिसरी भाषा असेल, एवढाच फरक केलेला आहे. माझं म्हणणं आहे, माझा पहिला प्रश्न असा आहे की हे जे देवेंद्र फडणवीसांचं सरकार आहे हे खरोखर महाराष्ट्राचं सरकार आहे का? हे मराठीवर प्रेम करणारं सरकार आहे का? का दिल्लीश्वरांच्या आदेशानुसार लाचारी करणारं हे सरकार आहे? हा माझा पहिला प्रश्न आहे. याचं कारण 2 महिन्यामध्ये एकदा तुम्ही हिंदी सक्तीची करायला, अनिवार्य म्हणजे कंपल्सरी करायला राज्यातून विरोध आल्यावर मुख्यमंत्र्यांनी जनताभिमुख भूमिका घ्यायला हवी होती.
त्यांनी लबाडी केली आहे, त्यांनी फक्त शब्द फिरवलेला आहे. माझं म्हणणं आहे मुख्यमंत्री कोणाच्या दबावाखाली आहेत? मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या प्रेमाखातर वागतायत असं मला वाटत नाही. माझं पूर्वीपासून हे म्हणणं आहे की भारतीय जनता पक्ष हा महाराष्ट्रद्रोही पक्ष आहे. हा महाराष्ट्रावर प्रेम करणारा पक्षच नाही. पहिल्यापासून या पक्षाने कधीही महाराष्ट्र हिताच्या गोष्टी केलेल्या नाहीत, मराठी माणसाच्या हिताच्या गोष्टी केलेल्या नाही आहेत. त्यामुळे फडणवीस सरकारकडून माझी काही वेगळी अपेक्षा नाही. अपेक्षा कुणाकडून होती? जे बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेतात त्या एकनाथ शिंदेकडून. बरोबर. कारण ते नाव घेतात बाळासाहेब ठाकरेंचं. नावही नसतं घेतलं तर प्रश्नच नव्हता. मराठी भाषेसाठी आम्ही लढतो असं ते म्हणतात, हिंदुत्वासाठी लढतो असं म्हणतात. माझा मुद्दा एवढाच आहे की तुम्ही सरकारमध्ये भागीदार आहात, तुम्ही आणि अजित पवार. अजित पवारांना तर पैशापलीकडे काही दिसतच नाही. ते हिंदीच्या सक्तीच्या प्रश्नापेक्षा माळेगावची निवडणूक महत्वाची मानतायत. म्हणजे हे इतकं दुर्दैव आहे की दोघंही इतके लाचार आहेत की दोघंही एकही शब्द उच्चारत नाहीत. खरं तर ज्या विभागाने हा निर्णय घेतलेला आहे, शालेय शिक्षण विभाग, तो शिंदेकडे आहे. दादा भुसे त्यांचे मंत्री आहेत. शिंदेनी शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात हिंदीच्या सक्तीबद्दल एकही शब्द उच्चारला नाही. ही बाळासाहेब ठाकरेंशी सुद्धा गद्दारी आहे. खरं. आज बाळासाहेब ठाकरे असते, पण शिंदेच्याच भाषेत मी बोलतो कारण शिंदेनी अशा प्रकारची भाषा त्यांच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात वापरली. आज बाळासाहेब ठाकरे असते तर शिंदेना फटके मारले असते त्यांनी. ही त्यांचीच भाषा आहे. कारण ते असं आज बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंना उलट टाकून मिरचीची दोरी दिली असती. आता तेच शिंदेबाबत करायची वेळ आली आहे. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी हेच केलं असतं. कारण एक शब्द उच्चारत नाही हा माणूस हिंदीच्या सक्तीविरुद्ध. ही सरळ सरळ हिंदीची सक्ती आहे. अनिवार्य हा शब्द काढला, पण सर्वसाधारणरित्या हिंदी ही तिसरी भाषा असेल. आणि लबाडी बघा, लबाडी हे आहे की विद्यार्थ्यांना आम्ही पर्याय देतो इतर भाषा घेण्याचा. आता कोण विद्यार्थी घेणार आहे? तुम्ही हिंदी ही तिसरी भाषा आहे असं म्हटलं, त्यासाठी शिक्षक काय शाळेमध्ये? शाळा तरी का हा प्रयत्न करतील की 20 विद्यार्थी गोळा करा, ज्यांना तामिळ शिकायचं आहे, ज्यांना बंगाली शिकायचं आहे, त्यांना आणखीन काय शिकायचं आहे, करतील का? ही सरळ सरळ लबाडी आहे. ही व्यापारी लबाडी आहे. ही शेटजींची लबाडी आहे. ही अमित शहा आणि मोदींची लबाडी आहे आणि ती महाराष्ट्रावर लादण्याचा प्रयत्न करतोय. बरोबर. पुन्हा माझा मुद्दा असा आहे की ठीक आहे बाबा, तुमचं त्रिभाषा सूत्र आहे असं तुम्ही म्हणता. एक तर नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये असं कुठेही म्हटलेलं नाही की तिसरी भाषा लादा म्हणून. त्यांनी असं म्हटलंय स्थानिक परिस्थितीचा विचार करून हे करा. हे रमेश पानसेंपासून सगळे तज्ज्ञ सांगतायत की पहिलीच्या विद्यार्थ्यांवर तिसरी भाषा लादायची गरज नाही. ते मातृभाषा शिकतील, मराठी शिकतील. आणि आता कसं आहे, नाईलाज म्हणून व्यवहाराची भाषा आपण इंग्रजी शिकतो. इंग्रजी काय पार आपण मनाने शिकतोय, ते आपल्याला आवश्यक आहे म्हणून शिकतोय किंवा त्यामुळेच ग्रोथ होणार आहे म्हणून शिकतोय, अशातला प्रकार नाही. इंग्रजी व्यवहाराची भाषा, पोटापाण्याची भाषा म्हणून नाईलाज म्हणून आपण शिकतोय. तिसरी भाषा लादायची गरजच काय आहे? शिक्षण तज्ज्ञ विरोध करतायत. आणि माझा मुद्दा असा आहे, हा प्रश्न माझा फडणवीसांना इतकाच अमित शहाना आहे, मोदींना आहे, आदित्यनाथ नाही आणि भाजपच्या सर्व मुख्यमंत्र्यांना आहे. बरोबर. तुमची जी हिंदी भाषी राज्य आहेत, बरोबर आहे, तिथे तुम्ही त्रिभाषा सूत्र इम्प्लिमेंट करता का? त्रिभाषा जी तुमची पॉलिसी आहे 3 भाषांची, ती हिंदी भाषी राज्यात कुठे आहे? कुठे आहे तिसरी भाषा हिंदी भाषी राज्यात? उत्तर प्रदेशात पहिली भाषा हिंदी, दुसरी भाषा इंग्रजी, तिसरी भाषा कुठे आहे? उत्तर प्रदेश तुम्ही मराठी शिकवता, मल्याळम शिकवता, काय शिकवता? मध्य प्रदेशात काय करता? राजस्थानमध्ये काय करता? एकूण सर्व हिंदी भाषी राज्यामध्ये 3 भाषा शिकवल्या जात नाहीत. 3 भाषांचं जी पॉलिसी आहे ती तुम्ही म्हणता त्याप्रमाणे हिंदी भाषी राज्यात आधी इम्प्लिमेंट करा आणि मग आमच्याकडे या. बरोबर. यांना मी सांगतोय ना, आपण फार मराठी लोकांना डरपोक झालेलो आहोत. पाठीचा कणा आहे की नाही असं कधी कधी मला शंका येते. यांना ना लाथ मारायचीच गरज आहे आता. नाही, पण देशामध्ये म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जसं तुम्ही उल्लेख केला की त्याच्यात काही मॅन्डेटरी म्हटलेलं नाहीये आणि मुळात शिक्षण हा समवर्ती सूचीतला विषय आहे ज्याच्यावरती राज्याला सुद्धा अधिकार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्याला अधिकार आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस जे सांगत होते की सगळ्यांनी स्वीकारलेलं आहे आणि देशानं सांगितलेलं आहे नॅशनल पॉलिसीने, म्हणून आपल्याला ते स्वीकारावं लागतंय. तर अशी हतबलता काही कुठल्या कायद्यानं तुम्हाला सांगितलेली नाहीये. हा पहिला भाग. तमिळनाडू हे करू शकतं, केरळ हे करू शकतं, पश्चिम बंगाल हे करू शकतं.
ते त्यांच्या त्यांच्या भाषांना प्राधान्य देत आहेत आणि हिंदीचं अतिक्रमण जे आहे ते रोखतायत. आपल्याकडे हे होताना दिसत नाहीये. कदाचित म्हणजे माझ्या मनात एक सहज विचार आला की समजा जर शिवसेना एकत्रित असती, राष्ट्रवादी एकत्रित असती, तर कदाचित हे इतक्या सहजपणे थोपवणं शक्य झालं असतं का? त्याच्यामुळं ऑलरेडी हे सगळं महाराष्ट्राचं जे काही प्रादेशिक हे मांडणारे पक्ष आहेत ते मोडून झालेत. आता आपल्याला जे हवं ते आपण करू शकतोय आणि पुढं जाऊन आत्तापर्यंत ज्या पक्षांनी जाहीर केली आहे आपली भूमिका, राज ठाकरेंनी त्यांची भूमिका जाहीर केली आहे, शरद पवारांनी काल त्यांची भूमिका जाहीर केली आहे. ते असं म्हणतायत की हिंदीची सक्ती नको पण त्याचा विरोधही नको आणि हिंदीच्या विरोधानं पालकांचं नुकसान होईल, त्यामुळे ज्याला जे करायचंय त्याला ते करावं. तर या बाकीच्या भूमिकांबद्दल तुमचं म्हणणं काय? माझं म्हणणं आहे की महाराष्ट्रातले विरोधी पक्ष जे आहेत ना ते गेले अनेक वर्ष लढायचं विसरूनच गेलेत. म्हणजे तू असं विचारतोय समजा शिवसेना एकत्र असती तर काय फरक झाला असता, किंवा राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असती तर हिंदी सक्तीला अधिक प्रखर विरोध झाला असता का? माझं म्हणणे नसता झाला. याचं कारण बाळासाहेब ठाकरेंच्या काळापासूनच सत्ताधाऱ्यांपुढे नमती भूमिका घेणं हे शिवसेनेने सुरू केलं होतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पडद्याआडून सत्ताधाऱ्यांची संगनमत करते. शरद पवारांची भूमिका काय आहे? तू आता उल्लेख केला शरद पवारांचा. शरद पवार म्हणतात की हिंदीच्या सक्तीला आमचा विरोध आहे, पण ज्यांना कुणाला शिकायची असेल त्यांनी शिकावी. यात काय तुम्ही शोध लावलात? शरद पवार, तुम्ही 84 वर्षाचे आहात, तुम्हाला एवढा मोठा अनुभव आहे. मराठी भाषेसाठी तुम्ही जर स्पष्ट बोलू शकत नसाल की आमचा या हिंदी सक्तीला विरोध आहे, ही सरकारची लबाडी आहे, एवढंही तुम्ही बोलू शकत नसाल तर राजकारणात राहण्याचा तुम्हाला काही हक्क नाही. अजित पवारांनी पूर्वीच त्यांना सांगितलं निवृत्त व्हा. मी निवृत्त व्हा वगैरे सांगत नाही, पण मी म्हणतो की शरद पवारांना गांभीर्याने घेण्याची वेळ संपलेली आहे. त्यांचा महाराष्ट्राला फारसा उपयोग आहे असं मला काही दिसत नाही. मराठी भाषेच्या स्वाभिमानाचा प्रश्न असेल, शरद पवारांनी कधी मराठी भाषेचा प्रश्न घेतलाय का? नाही घेतला. शरद पवार कशाला, काँग्रेसने कुठे घेतला एवढ्या वर्षात? खरंय. संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनापासून शिवसेना जन्माला आली, त्यानंतर शिवसेना वाढली. याचं कारण काँग्रेसने मराठी माणसाला वाऱ्यावर सोडलं, इतर पक्षांनी सुद्धा वाऱ्यावर सोडलं हे आहे. आता एवढ्या वर्षानंतर महाराष्ट्रातले कम्युनिस्ट पक्ष मराठी भाषेचा प्रश्न घेत आहेत. त्यांना आता सुचलेलं आहे, पूर्वी ते घेत नव्हते, आता घेत आहेत, ते आंदोलन करतायत, निदर्शनं करतायत. पण काँग्रेसनी सुद्धा हिंदीच्या सक्तीला विरोध केलेला आहे. सपकाळ ना, हर्षवर्धन सपकाळ, ते स्वतःच्या स्ट्रीपवर आहेत. लोक आंदोलन कुठे आहे? माझा प्रश्न असा आहे, लोक आंदोलन कुठे आहे? विरोधी पक्ष म्हणून तुम्ही लोक आंदोलन करायला हवं ना. बघा, लोक आंदोलन राज ठाकरे करत नाहीत, ते मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आहेत. तिथे 5 स्टार हॉटेलमध्ये सांगतायत की मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित आहेत, मुख्याध्यापकांना पत्र लिहित आहेत, 5 स्टार हॉटेलमध्ये मुख्यमंत्र्यांची गुप्तपणे भेट घेत आहेत वगैरे वगैरे. राज ठाकरे आंदोलन करण्याच्या परिस्थितीत नाही आहेत असं मला वाटतं. उद्धव ठाकरे आंदोलन करणं विसरून गेलेत. हे पोलिसांच्या लाठ्यांना घाबरतायत का? की नंतर कार्यकर्त्यांवर ज्या केसेस टाकल्या जातात त्याला घाबरतायत का? काँग्रेसवर मी बोलत होतो, काँग्रेसची तरी भूमिकाच नाही मराठी प्रेमी, पहिल्यापासूनच नाहीये. म्हणून शिवसेना वाढली आणि छुपेपणाने काँग्रेसने शिवसेना वाढवली. शिवसेनेला आशीर्वाद देणारे पहिले मुख्यमंत्री हे काँग्रेसचेच होते ना, वसंतराव नाईक. म्हणून शिवसेनेला वसंत सेना म्हणत होते. त्यांच्याच आशीर्वादाने शिवसेना वाढली आहे कम्युनिस्टांना खतम करायला. आज त्या कम्युनिस्टांनी हिंदी विरोधी म्हणजे हिंदी विरोधी नाही म्हणत मी, हिंदीच्या सक्ती विरोधी भूमिका घेतली. काँग्रेसने काय केलं? मी एक जुनं उदाहरण तुला देतो, लोक आता विसरलेले आहेत. काँग्रेसच्या सरकारमध्ये मला वाटतं विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते, रामकृष्ण मोरे शिक्षण मंत्री होते. त्यांनी पहिलीपासून इंग्रजी आणली वगैरे, ठीक आहे, त्याच्यावर खूप वाद झाला. त्यावेळेला ज्या विद्वानांनी त्या इंग्रजी पहिलीपासून आणण्याला विरोध केला होता ते आज इंग्रजीच्या बाजूचे आहेत वगैरे, ते सगळे मुद्दे मी सोडून देतो. मुद्दा असा आहे, त्यावेळेला एक गोष्ट घडली होती. त्यावेळेला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी IT हा नवा विषय होता. IT आणायला काही विरोध नव्हता, IT ही काळाची मागणी होती, त्यामुळे IT आणायला कोणाचा विरोध नव्हता. पण रामकृष्ण मोरेंनी काय केलं तर मराठीला पर्याय म्हणून IT हा विषय दिला. बघा, कॉलेजमध्ये मराठीला पर्याय म्हणून IT हा विषय दिला. माझं असं म्हणणं आहे की तुम्ही भाषेला पर्याय म्हणून एक टेक्नॉलॉजीचा विषय देताय. IT आवश्यकच आहे, मुलं घेणारच आहेत नवा विषय म्हणून, पण मराठीला पर्याय म्हणून तो विषय देऊन तुम्ही मराठीचा खून करताय. आम्ही त्याला विरोध केला होता.
दीपक पवार आज जे बोलतायत ते सुद्धा त्यावेळेला विरोधात होते, त्यांनी सुद्धा विरोध केला होता. साहित्य संमेलनात सुद्धा विरोध झाला होता. पण सांगतो, दुर्दैवाची गोष्ट अशी की सरोजिनी वैद्य साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर होत्या, पण विरोधाची भाषा वापरली नाही त्यांनी. हे सरोजिनी वैद्य वगैरे जे लोक आहेत ना, हे सरकारी आश्रयाने वाढलेले सगळे विद्वान आहेत. त्यांनी त्यावेळेला विरोध केला नाही. एक प्राध्यापक पुष्पा भावे तिथे साहित्य संमेलनात निदर्शनाला उभे राहिला. मी आणि नारायण बांदेकर यांनी विरोध केला. बाकी सगळे प्राध्यापक पण पळून गेले. याचं कारण त्यावेळेला त्यांना आपल्या नोकऱ्यांची भीती वाटत होती. पण मराठीला दिलेला आयटीचा पर्याय मागे घेतला गेला नाही. किती लॉजिकल आहे म्हणजे की म्हणजे नव्या मी हे अशासाठी सांगतोय की काँग्रेसच्या काळापासून मराठीवर अन्याय होतोय. आता तर होतोच आहे भाजपच्या काळामध्ये, पण मराठीवर अन्याय तेव्हापासूनच होतो आहे. त्यामुळे माझं असं म्हणणं आहे, काँग्रेसने विरोध केला, शाब्दिक विरोध केला, कृती कुठे आहे? बरोबर. शरद पवार तर कृती करायला त्यांचं काय पडद्यामागे मोदींशी चाललंय मला माहित नाही. त्यांची जर भाषा अशी आहे हिंदीच्या सक्तीबाबत की सक्तीला आमचा विरोध आहे, पण कुणाला शिकायची असेल तर एवढ्या राज्यामध्ये ही भाषा बोलली जाते, आमची काय हरकत नाही वगैरे. अरे त्याच्यात ते वळण काय देत आहेत की हे म्हणजे मराठीचा आग्रह धरणं म्हणजे हिंदीचा द्वेष आहे. मग एक प्रकारचं डायव्हर्जन त्याला मिळते. आम्ही कुठे हिंदीचा द्वेष करतोय? एक्झॅक्टली. म्हणजे माझं असं म्हणणं आहे, माझा शरद पवारांचा प्रश्न आहे, शरद पवार जे हिंदी बोलतात ते हिंदी आहे का? तरी आम्ही ते सहन करतो ना. किंवा मराठी राजकारणी बहुसंख्य एक अमोल कोल्हे सोडले ना तर यांचं हिंदी ऐकू नये अशी अवस्था आहे. आपण सगळे हिंदी कसे शिकलो? आपण हिंदी शाळेत शिकलो नाही. आपण हिंदी फिल्ममुळे शिकलो, बॉलिवूडमुळे शिकलो. हे आपल्याला मान्य करायला पाहिजे. हिंदीचा आपल्यावर संस्कार हा सिनेमानी केलेला आहे. त्यामुळे हिंदी पॉप्युलर झाली. तेव्हा तुम्ही पहिलीपासून हिंदी लावा, पाचवीपासून हिंदी लावा, काही फरक पडत नाही. पण शिक्षण तज्ञ जे सांगतायत की पहिलीपासून मुलांवर तुम्ही प्रेशर टाकू नका, त्याचा वाईट परिणाम होईल, हे तुम्ही ऐकतच नाही. आणि माझं असं म्हणणं आहे की महाराष्ट्रातले सर्व विरोधी पक्ष हे डरपोक झालेले आहेत, हे कणाहीन झालेले आहेत. त्यांना लोकांच्या प्रश्नावर एक आता इतक्या 2-3 दिवस, किती 4 दिवस झाले तो GR निघून, आता करेक्टेड GR, एक मोर्चा नाही काढता येत तुम्हाला, एक धरणं नाही धरता येत. मुळात हेच प्रेक्षकांना थोडं सांगा की ही जी आपण अपेक्षा सगळ्या पक्षांकडनं करतोय ही का आहे, का हे इतकं महत्वाचं आहे की या सगळ्या प्रश्नाला विरोध करणं आवश्यकच आहे. याच्याकडे आज ते हिंदी लादतील. आणि दीपक पवार सातत्याने जे सांगतात ते खरं आहे. हिंदी लादणं म्हणजे नुसतं हिंदी भाषा लादणं नाहीये. हिंदी शिक्षकांसाठी ते नवा रोजगार निर्माण करतात, हे लक्षात घ्या. हिंदी शिक्षकांसाठी महाराष्ट्रात रोजगार निर्माण करतात. आधीच आपण मराठी लोक आणि महाराष्ट्राने हिंदीचं आक्रमण खूप सहन केलेलं आहे. तामिळनाडू ते करत नाही, दक्षिणेतली राज्य ते करत नाहीत, आपण खूप केलेलं आहे. आपली इंडस्ट्री ना, मराठी चित्रपटसृष्टी आज जी धापा टाकते याचं मुख्य कारण हिंदी चित्रपटसृष्टी आहे. मुंबईमध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आपण हिंदी सहन केलेली आहे. हिंदीमुळे मराठीचं नुकसान होताना आपण बघितलेलं आहे. एक मराठी नाटक ही एकमेव इंडस्ट्री अशी आहे की ज्याच्यावर हिंदी लोक मात नाही करू शकलेले. नाहीतर हिंदीचं आक्रमण सातत्याने होत आहे. तुम्ही बघा, किती म्हटलं आपण उत्तर भारतीयांचा द्वेष करू नका, आपण काय त्यांच्या विरुद्ध हिंसा वापरायला नको, हे बरोबर आहे. थोबाडीत कोणाच्या मारून राज ठाकरे म्हणतात तसे प्रश्न सुटणार नाहीयेत. पण उत्तर भारतीयांची दादागिरी मुंबईतली वाढली आहे की नाही? वाढली आहे गेल्या अनेक वर्षात. ते मराठी शिकायलाही इन्कार करतात. त्यांना आधी तिसरी भाषा शिकवा. तिसरी काय दुसरीच भाषा, त्यांना इंग्रजी तर येतच नाही, पण ते हिंदी शिकतात. मराठी भाषा शिकू दे ना त्यांना. सगळ्या उत्तर भारतीय राज्यामध्ये मराठी सक्तीचं करा तुम्ही, कारण तुम्ही शेवटी नोकरीला इथे येणार. तुम्हाला काय आदित्यनाथ नोकरी देणार नाही, तिथे तो गायींसाठी काही करेल किंवा आणखीन काय लिंचिंग करेल, पण नोकऱ्या तर तुम्हाला देणार नाही. त्यामुळे तुम्ही मराठी त्यांना सक्तीचं करा. बघा ऍक्सेप्ट करतात का, बघा स्वीकारतात का. माझा मुद्दा असा आहे की महाराष्ट्रातले विरोधी पक्ष अर्धमेले झालेले आहेत. मी एक उदाहरण देतो तुला. तुझ्या लक्षात असेल तर जे मागे राज्यपाल होते कोश्यारी, भगतसिंग कोश्यारी, यांनी पहिल्यांदा शिवाजी महाराजांचा अपमान केला, नंतर महात्मा फुलेंचा अपमान केला. वाटेल ते बडबडत होते, म्हणजे राज्यपालपदी राहण्याची कोणतीच पात्रता त्यांची नव्हती. खूप गदारोळ झाला. त्यांचं समर्थन सुद्धा भाजपचे प्रवक्ते करत होते. त्यांनी तर असं म्हटलं की शिवाजी महाराजांनी औरंगजेबांना सुद्धा माफी पत्र लिहिली.
इतकं बोलल्यावर सुद्धा महाराष्ट्र पेटून उठला नाही. हो हो हो. अनेक दिवसानंतर विरोधकांचा मोर्चा निघाला बावळटासारखा. तो सुद्धा बावळट मोर्चा होता असं माझं मत आहे. ताबडतोब प्रतिक्रिया देणं, ताबडतोब कृती करणं हे विरोधकांचं काम आहे. घाला की घेराव बरोबर. फडणवीसना. दादा भुसे तर बावळट माणूस आहे, सोडून द्या. फडणवीसना घेराव घाला. सर्व मंत्र्यांचं महाराष्ट्रातलं फिरणं बंद करून टाका. पूर्वीचे विरोधक हे करायचे, हे लक्षात घ्या. लाठ्या खायचे, रक्तबंबाळ व्हायचे, पण जनतेच्या हितासाठी प्रामाणिकपणे आंदोलन करायचे. आज शरद पवार असो, ठाकरे बंधू असो, कोणीही असो, काँग्रेस असो, कुणालाही लोक आंदोलन करण्याचं सुचत नाहीये किंवा ते घाबरतायत. मला असं वाटतं घाबरतायत, डरपोक झालेले आहेत महाराष्ट्रातले विरोधी पक्ष. माझा प्रश्न मराठी माणसाला असा आहे, मराठी माणूस म्हणून आपण सुद्धा डरपोक झालेलो आहोत, हा माझा प्रश्न आहे. याचं कारण लोकांना काहीतरी करायचं आहे, जाणवतंय. तू पण व्हिडिओ बनवलेले आहेस, तूही लोकांशी बोलतोय. लोकांना हिंदीची सक्ती नको आहे, पण रस्त्यावर उतरण्यासाठी जे नेतृत्व पाहिजे ते आज दिसत नाही. त्यांचा आवाज कोणी बनू शकत नाही. त्यांचा आवाज म्हणजे काय, उद्धव ठाकरे करतायत काय? उद्धव ठाकरे स्वतःची शिवसेना वाचवण्याच्या कामात गुंतलेले आहेत. राज ठाकरे तिकडे 5 स्टार हॉटेलमध्ये फडणवीसांना भेटतायत. मराठीसाठी कोण लढणार आहे हा माझ्या पुढे प्रश्न आहे. पण या सगळ्यामध्ये म्हणजे इतर ज्या लोकांनी बोलायला पाहिजे ते पण बोलताना दिसत नाही आहेत. साहित्यिक, कलाकार, म्हणजे आता तुम्ही उल्लेख केला की मराठी चित्रपटसृष्टीवरती इतकं मोठं आक्रमण हिंदी चित्रपटसृष्टीचं झालेलं आहे. कलाकार या सगळ्यामध्ये कधीच भूमिका घेताना दिसत नाही. आता मराठीच्या बद्दल पण बोलत नाहीत. मोजके काही लोक बोलले, काही कलाकार बोलतायत, म्हणजे आपण त्यांचा अपवाद करायला हवा. माझ्या असं लक्षात आलेलं आहे, काही कलाकार स्पष्टपणे बोलतायत. अर्थात ते मायनॉरिटीमध्ये आहे, अल्पसंख्या आहे, थोडी आहे त्यांची संख्या. पण एक ग्राफिक फिरतंय गेले 2-3 दिवस सोशल मीडियावर, तू पाहिलं असशील, ज्याच्यावर अशोक सराफचा फोटो आहे. आणि तुम्ही कधी बोलणार? बरोबर. अशोक सराफ हे प्रातिनिधिक उदाहरण आहे. हल्ली त्यांना महाराष्ट्र भूषण मिळालेलं आहे, पद्मश्री मिळालेली आहे. अशोक सराफ या व्यक्तीविषयी माझा हा प्रश्न नाहीये. अशोक सराफ यांच्यासारखे सगळे ज्यांना मराठी भाषेतून मान सन्मान मिळाला, इतकं प्रेम दिलेलं आहे, एवढ्या लोकांनी प्रेम दिलं, यांच्यापैकी एकालाही वाटत नाही की बोलावं हिंदीच्या सक्तीविरुद्ध. आणि असं काय नुकसान होणार? मग तुम्ही पद्मश्री जाऊन तिथे घेतलीत आणि काय नाटकं करता, विमानामध्ये तुमच्या भाचीने तुमचं कौतुक केलं, काही उपयोग नाही त्याचा. अशोक सराफ महाराष्ट्र भूषण आहे. तुम्ही जर महाराष्ट्र भूषण असाल तर मराठी भाषेसाठी हिंदीच्या सक्तीविरुद्ध बोलणं आवश्यक आहे. तुम्ही जर बोलला नाहीत तर अशोक सराफ आणि त्यांच्यासारखे कणाहीन कलाकार आमच्यासाठी मेले असं समजा, मेले असं समजा. अर्थच नाही त्याला काय. नाही, तामिळनाडूमध्ये आपण बघतो की किती प्रखर पद्धतीने त्यांनी हा सगळा लढा दिला आहे आणि त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. तिथं जो कोणी या सगळ्या म्हणजे भाषेच्या बद्दल म्हणजे हिंदीचं प्रेम दाखवायला गेलं तर त्याचं सरकार जाऊ शकतं, अशी परिस्थिती आहे तिथलं. म्हणजे इतकं सगळं राजकारण त्या तमिळ आयडेंटिटीशी बांधलेलं आहे. आपल्याकडे ते होताना दिसत नाहीये अजिबातच. याचं कारण असं आहे की तामिळनाडूला संपूर्ण त्या द्रमुक चळवळीचा इतिहास आहे, परंपरा आहे, अगदी पेरियार पासून आजपर्यंत. आणि आज तामिळनाडूचं नेतृत्व करुणानिधींचा मुलगा असलेल्या स्टॅलिनच्या हातात आहे. स्टॅलिनच्या काही भूमिका स्वच्छ आहेत, तामिळ भाषेविषयीची त्यांची भूमिका स्वच्छ आहेत. तो काय मोठा पक्ष, काय मोठा पवित्र आहे किंवा वेगळा आहे, तो काही बाकीच्या वाईट गोष्टी करत नाहीत अशातला प्रकार नाही. तो सगळं करतो. आजच्या प्रॅक्टिकल पॉलिटिक्स मध्ये जे करायचं ते सर्व ते डीएमके करतो. पण तामिळ भाषेबद्दलची त्यांची भूमिका क्लिअर आहे ना. बरोबर. म्हणजे तुम्ही बघितलं तर हा स्टॅलिन कुठेही दिल्लीला गेलं तरी तामिळमध्येच भाषण करतो. बरोबर. मुळात माझा प्रश्न असा आहे की तुमच्या मुख्यमंत्र्याला तुमच्या भाषेविषयी प्रेम आहे की नाही? तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्याला स्टॅलिनला तामिळ भाषेविषयी प्रेम आहे. आमच्या मुख्यमंत्र्याला भाषेविषयी प्रेमच नाही आहे. कारण त्यांना उद्या विदर्भ वेगळा करायचा आहे, महाराष्ट्र तोडायचा आहे आणि तिथे जाऊन मुख्यमंत्री बनायचं आहे, असा माझा आरोप आहे. त्यांना मराठी भाषेविषयी प्रेम नाहीये. त्यामुळे त्यांनी फक्त मराठी भाषिकांना निवडणुकीच्या तोंडावर खुश करण्यासाठी मराठी भाषेला अभिजात हा दर्जा दिला. त्या अभिजात दर्जाचा काय उपयोग आहे, कधी होणार आहे मला माहित नाही. त्याचे सरकारी सोहळे फक्त झाले. हे जे अभिजात दर्जासाठी झगडत होते ना लोक, काही आहेत जिवंत, काही गेले.
माझं म्हणणं आहे त्यांना खुर्च्या मिळाल्या असत्या त्यामुळे, आणि मिळतील. माझं एवढंच म्हणणं आहे, जो अभिजात दर्जा मिळाला आहे ना, म्हणे 100 कोटी रुपये मिळणार आहेत, त्या 100 कोटी रुपयाचं तुम्ही करणारा काय? भाषा जिवंत सर्वसामान्य माणूस ठेवतो. बरोबर. सर्वसामान्य माणसाने भाषा जिवंत ठेवावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर भाषा ही पोटाची व्हायला हवी. बरोबर. हे लक्षात घ्या. त्या भाषेमध्ये माणसाला नोकरी मिळायला हवी. आज आपण सगळे मराठी भाषेमध्ये नोकऱ्या करतोय, आपण मराठी भाषेमध्ये काम करतोय. मराठी भाषेमुळे आपलं आयुष्य पुढे गेलेलं आहे, उभं राहिलेलं आहे. इतर अनेक भाषा शिकायला पाहिजेत. मला माहिती आहे 4, 5, 6 भाषा शिकल्या की तुम्ही व्यापक होता, हे मला मान्य आहे. कोणत्याही भाषेचा द्वेष नाही आमच्या मनात, पण तरी सुद्धा तुम्ही जर हिंदीची सक्ती करत असाल तर ती आम्ही चालून घेणार नाही. आपल्याला तामिळनाडूचा आदर्श ठेवला पाहिजे, 100% आदर्श तामिळनाडूचा ठेवला पाहिजे. हिंदीची सक्ती मोडून काढली पाहिजे. इथे आलेल्या सर्व भैयांना मराठी शिकायला लावा. साधी गोष्ट आहे. मारहाण करू नका, हिंसा करू नका, त्या हिंसेच्या मी विरोधात आहे, पण त्यांनी मराठी शिकलंच पाहिजे. कारण हा महाराष्ट्र तुम्हाला रोजगार देतो. एक उदाहरण तुला देतो. आता जावेद अख्तर पुरोगामी माणूस आहे, खूप लोकप्रिय आहे. अरे तुम्हाला इतक्या वर्षात मराठी शिकता येत नाही? अमिताभ बच्चन इतक्या वर्षात मराठी शिकू शकत नाही तुम्ही? शक्य तरी आहे का? तुम्ही जर विचार केला असतात, तुम्ही जर प्रयत्न केला असतात तर मराठी शिकला असतात, जे आमिर खाननी केलं. आमिर खानने मराठी शिक्षक ठेवला. आमिर खानने एक अख्खी मुलाखत मला मराठीमध्ये दिलेली आहे, अख्खी मुलाखत मोडक्या तोडक्या मराठीमध्ये पण दिलेली आहे. हे अमिताभ बच्चन किंवा जावेद अख्तर करू शकत नाही. कारण आम्ही बॉलिवूडची दुनिया, हिंदी सिनेमांची दुनिया वेगळीच बनवलेली आहे. त्या हिंदी सिनेमांच्या दुनियेत तर हिंदी चालत नाही, ते लोक इंग्लिशच बोलत असतात. हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. त्यांचं हिंदी भाषेवर प्रेम आहे की नाही हाच प्रश्न विचारण्यासारखा आहे. खरंय. नाही, ज्याला जे करायचंय ते म्हणजे करू द्या, हे जे पवार म्हणाले तोच कदाचित महाराष्ट्राचा स्वभाव बनलेला आहे. त्यामुळं हा महाराष्ट्राचा स्वभाव खूप सहनशील बनला आहे. आपण अतिरेकी बनायला पाहिजे, आपण भाषेच्या बाबत टोकाची भूमिका घ्यायला पाहिजे असं मलाही वाटत नाही. कुठच्याही बाबतीत टोकाची भूमिका नाही घ्यायला पाहिजे, पण भाषेवर प्रेम तर करा. माझं म्हणणं आपलं स्वतःचं संरक्षण तर करा. तिचं सौंदर्य, तिची ताकद, तिची सगळी प्रतिष्ठा हे विसरून आपण दुसऱ्यांच्या भाषा काय प्राध्यापकांची बटीक नाही ना. मराठी लोक मराठी भाषा जे कॉलेजमध्ये शिकवतात किंवा शाळेमध्ये जे शिक्षक शिकवतात ते पोटासाठी शिकवतात. भाषा ही लोकांची असायला हवी. बरोबर. लोकच ती जिवंत ठेवणार आहेत, आणि लोकांनी भाषा जर जिवंत ठेवायची असेल तर सर्व प्रकारच्या क्षेत्रातल्या नेतृत्व करणाऱ्या लोकांनी लोकांबरोबर असायला. अरे किमान याच्याशी तरी प्रामाणिक का की मराठीने आम्हाला जगवलंय, मराठीने आम्हाला सन्मान दिलाय, प्रतिष्ठा दिली आहे, याच्याशीही तुम्ही प्रामाणिक नाही. या 4-5 दिवसामध्ये जसं भाषेबद्दलचं हे अशा पद्धतीची अनास्था आपल्याला पाहायला मिळाली, तशाच पद्धतीनं एक गोष्ट ही पण झाली आहे की ज्या पद्धतीनं भाजपमध्ये आता पक्ष प्रवेश व्हायला लागलेत इतरांचे, आणि ज्या लोकांच्यावरती त्यांनी टोकाची टीका केलेली होती, अगदी दाऊदच्या सहकार्यापर्यंत संबंध जोडलेले होते, विधानसभेमध्ये त्याच्याबद्दलचे आरोप झालेले होते, त्याच लोकांना पुन्हा पक्षामध्ये सन्मानानं घेतलं जाते. आणि कशासाठी? तर महापालिका निवडणुका. म्हणजे निवडणुका हाच आपला एक स्थायी भाव झालेला आहे का? अगदी मी जे सुधाकर बडगुजरचं जे झालं, अगदी बरोबर आहे तुझं म्हणणं. म्हणजे भाषेच्या पाठोपाठ हा राजकीय भ्रष्टाचाराचा मुद्दा आहे, आणि भाजप हे पहिल्यांदाच करत नाही. पण मी परवा माझ्या व्हिडिओमध्ये असं म्हटलं की देवेंद्र फडणवीसांना राजकीय भस्म्यारोग लागलेला आहे. सत्तेचा भस्म्यारोग आहे हा. म्हणजे तुम्हाला राज्याची सत्ता मिळाली, एवढं मोठं बहुमत मिळालं, पाशवी बहुमत मिळालं, कसं मिळालं, काय मिळालं, वेगळे मुद्दे, पण एवढी राज्याची सत्ता मिळाली. आता तुम्ही नाशिक महापालिकेमध्ये 100वर जागा याव्यात म्हणून एका गुंडाला घेता. बरोबर, आधी तुम्ही भ्रष्टाचारानं घेतलंच आहे. अजित पवार असो, प्रफुल्ल पटेल असो, कोणी 10-50 नावं घेता येतील. आज भाजपमध्ये यांचीच बहुसंख्या आहे. माझं म्हणणं आहे की किती काळ तुम्ही सत्ता राबवणार आहात? उद्या तर जाल ना. म्हणजे फडणवीसाला मी जे म्हणतो सत्तेचा भस्म्यारोग झालाय की मला विधानसभेची सत्ता हवी, मला लोकसभेची सत्ता हवी, मला महापालिकेची सत्ता हवी, मला ग्रामपंचायतीची सत्ता हवी. सत्ता सत्ता सत्ता. फडणवीसांना सत्तेचा भस्म्यारोग झालेला आहे, हे लक्षात घ्या. म्हणून त्या सुधाकर बडगुजरला घेतलं. आता प्रॉब्लेम असा आहे, हा सुधाकर बडगुजर हा नामचीन गुंड आहे. हे नाशिकमधल्या कोणत्याही लोकांना विचारलं तरी कळेल.
याच्यावर अनेक गुन्हे आहेत, 26, 27, 28 गुन्हे आहेत. तो सलीम कुत्ता नावाचा दाऊदचा माणूस जो 92, 93च्या दंगलीमध्ये वगैरे होता असं म्हटलं जातं, तो आता नाशिक तुरुंगामध्ये आहे. तो जेव्हा जामिनावर बाहेर येतो तेव्हा या बडगुजर बरोबर पार्टी करतो. तू आणि मी करू काय यार सलीम कुत्ता बरोबर पार्टी? हे सलीम कुत्ता वगैरे नावाची माणसं सुद्धा आपल्याला ओळखीची नसतील, तर या बडगुजर बरोबर पार्टी करतो. माझं तर म्हणणं त्या पार्टीतले काही फोटो भाजपवाल्यांनीच काढले बाहेर. फडणवीसांनी SIT नेमली, बरोबर आहे ना, चौकशी करायला. त्या SITचा रिपोर्ट कुठे आहे? आणि तो रिपोर्ट यायच्या आधी गिरीश महाजन बडगुजरला पटवतात, फडणवीस त्यांना हिरवा कंदील दाखवतात आणि त्या गुंडाला तुम्ही भाजपमध्ये घेतात. माझं म्हणणं आहे भाजपची किती अधोगती होणार आहे, म्हणजे किती अधोगती. स्पष्टीकरण हे होतं की त्यांना या संपूर्ण प्रकरणातलं म्हणजे चौकशीनंतर निर्दोष ठरवण्यात आलेलं होतं, म्हणून आम्ही त्यांना आता पक्षामध्ये घेतोय. खरं तर म्हणजे आता त्या सलीम कुत्ताचं वगैरे नाव याच्यामध्ये आलं, गुन्हेगारी वर्तुळातले लोक सुद्धा इतक्या खालच्या थराला जात नसतील, म्हणजे त्यांच्या सुद्धा निष्ठा किमान एक म्हणजे दाऊद टोळीतला माणूस दाऊद टोळीत राहील, गवळी टोळीतला माणूस गवळी टोळीत राहील, तिथे पक्षांतर करत नसतील ते कदाचित. आपल्या नावाने हे जे काही महाराष्ट्राच्या राजकारणात झालंय ते बघून त्या सलीम कुत्ताला पण काय वाटलं असेल की अगदी दोन्ही बाजूंनी माझ्यावरती आरोप, की जेव्हा माझ्यासोबत नाही, मला याची खात्री आहे की उद्या दाऊद इब्राहिम जर भारतात आला तर त्याला सुद्धा भाजपवाले घेतील. याला आम्ही शुद्ध करून घेतलेलं आहे. दाऊदचं नाव बदलतील फार तर, अल्पसंख्याक विभागाचा अध्यक्ष अल्पसंख्याक दाऊद इब्राहिमला सुद्धा फडणवीस का मोदी अमित शहा, कारण फडणवीस एकटे करत नाहीत ना, हे अमित शहाच्या संमतीनेच होतं. आता अमित शहा मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस आहे, त्यामुळे त्याला काय दाऊद विषयी प्रेम वाटलं तर मला काय आश्चर्य नाही. पण मला देवेंद्र फडणवीसांची जी अधोगती आहे ना, कामातून गेलाय हा माणूस, अक्षरशः कामातून गेलेला आहे. कुठे थांबवायचं कळतच नाही. नाशिकची सत्ता पाहिजे म्हणून तुम्ही या बडगुजरला घेतलं, त्यानंतर बरोबर त्या बबनराव घोलपला पण घेतलं. आणि गंमत बघ, एकावर एक हे झाल्यावर भाजपमध्ये इतका असंतोष उफाळून आलेला आहे. म्हणजे भाजपचे आतले लोक सांगतात की जुने भाजपवाले खूपच नाराज आहेत. आता तू जर परवा पाहिलंच तर 2 दिवसांनी लोकसत्तेला एक लेख आला, मला माहित नाही किती लोकांनी तो वाचला. त्या माणसाचं नाव आहे रघुनंदन भागवत. हा मोहन भागवतांचा कोण आहे काय आम्हाला माहित नाही, पण रघुनंदन भागवत या माणसाने असं त्या लेखात लिहिलं की मी काही भाजपचा कार्यकर्ता नाही, पण मी भाजपचा डोळस समर्थक आहे. आणि फडणवीसांना त्यांनी सांगितलं की हे पाप तुम्ही करताय या लोकांना घेण्याचं. आता भाजपमध्ये किंवा संघामध्ये ही पद्धत नाही की जाहीरपणे बोलायची आपल्याच नेत्यांविरुद्ध, पण हा माणूस लोकसत्तेमध्ये लेख लिहून हे म्हणतोय की फडणवीस तुमची अधोगती झाली आहे, हे तुम्ही पाप करताय. आणि त्यांनी सगळ्यांची नावं घेतली आहेत, जुन्या नेत्यांची, गंभा कानिटकरांपासून वसंतराव भागवतांपासून सगळ्यांची नावं. आणि हे आता स्वर्गात असं म्हणत असतील की हे काय पाप फडणवीस करतायत. म्हणजे या भाषेमध्ये त्यांनी तो लेख लिहिलेला आहे. आणि ही भारतीय जनता पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची भावना आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे याच्यामध्ये. मुळात हे करण्याची गरज का निर्माण होते हे तर आहेच. आणि अनाकारण निवडणुकांना इतकं महत्त्व दिलं जातं. म्हणजे आता माळेगाव कारखान्याची एक निवडणूक होती आणि त्या निवडणुकीसाठी 8-8, 10-10 दिवस राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तिथं आहेत. 1.5 तासाच्या सभा कारखान्याच्या निवडणुकीसाठी ते करतायत. इतकी एनर्जी एका कारखान्याच्या निवडणुकीमध्ये, म्हणजे काय असं पणाला लागतं? राज्याची सत्ता मिळाल्यावर मला कळत नाही, तुमचं मन मोठं व्हायला पाहिजे, तुमची दृष्टी व्यापक व्हायला हवी. पण शेवटी तुम्हाला जर माळेगाव साखर कारखाना जिंकणं हेच महत्वाचं वाटत असेल ना, यावरून अजित पवार यांचं कॅरेक्टर सिद्ध होतं ना, की काय कॅरेक्टर आहे तुमचं. तुम्ही एका साखर कारखान्याच्या निवडणुकीत 10 दिवस, आणि आता 10 दिवस तुम्ही जर तिथे जाताय, उचापत्या करताय, मध्यरात्री बँका उघड्या ठेवतायत, म्हणजे इलिगल सुद्धा गोष्टी करताय. एक माळेगाव सहकारी साखर कारखाना जिंकायला बेकायदेशीर गोष्टी होत आहेत, अजित पवार त्यामध्ये आहेत. कसलं राज्य आहे? ते चेअरमन पदाचे उमेदवार पण आहेत. हा, ते आणि उपमुख्यमंत्री असताना तुम्हाला साखर कारखान्याचं चेअरमन व्हावंसं वाटतंय. ही काय वृत्ती आहे? किती दळभद्रीपणा आहे हा. म्हणजे आता उद्या नरेंद्र मोदी येऊन कुठच्या तरी XYZ साखर कारखान्याच्या अध्यक्षपदासाठी उभे राहिले, किंवा अमित शहा येऊन उभे राहिले कुठच्या तरी बँकेच्या अध्यक्षपदासाठी, कसं वाटेल? म्हणजे इतका कद्रूपणा, इतका संकुचितपणा. मी तुला खरं सांगू का, मी स्पष्टपणे सांगतो, हे जे राजकारणी आपण बघतोय ना, त्यांची लायकीच नाही, पात्रता नाही. मला तर कधी कधी बरं वाटतं की आज मी टेलिव्हिजनच्या स्टुडिओत नाही, कारण या राजकारण्यांशी बोलावंसं वाटणं
हे सुद्धा भयंकर आहे. यांची लायकीच नाही आहे, यांची वैचारिक पात्रता नाही. वैचारिक पात्रता नाहीच, यांचं वाचन नाही, यांचं चिंतन नाही, मनन नाही. जुन्या पिढीतल्या राजकारण्यांचं ते तरी होतं. हे काय करतात, सिनेमे बघतात आणि सिनेमातले डायलॉग आपल्या भाषणात टाकतात. जसा परवा उद्धव ठाकरेंनी किल मी कम ऑन किल मी, नाना पाटेकर म्हणतो कम ऑन किल मी. मला इतकं हसू आलं, कारण प्रहार हा सिनेमा मी बघितलेला आहे आणि त्यावेळेला आमचं चंदेरी नावाचं मॅगझिन होतं. तो प्रहार सिनेमाचं शूटिंग वगैरे मीना कर्णिकनी कव्हर केलं होतं. मला हे नक्की आठवत आहे की त्या प्रहार सिनेमामध्ये नाना पाटेकर हे किलमी वगैरे म्हणतो, किलमी कम ऑन किलमी, नाना पाटेकर नेहमीच्या पद्धतीने, पण शेवटी भ्रमिष्ट होतो ना. उद्धव ठाकरे काय उदाहरण देत आहेत की कम ऑन किलमी असं तो गुंडाना म्हणतोय, पण तो शेवटी भ्रमिष्ट होतो ना नाना पाटेकर. तो काय जिंकत नाही, तुम्हाला जिंकायचं आहे ना. बरोबर. तेव्हा यांची पातळी जी आहे ना, हे सगळे लोक, म्हणजे एका नेत्याचं मी नाव घेत नाही आता, हे उद्धव ठाकरे किलमी फिल्मी म्हणाले म्हणून त्याचं नाव घ्यायचं, पण अदरवाईज यांची पातळी जी आहे ना, ती तिसऱ्या दर्जाच्या हिंदी सिनेमात जे डायलॉग लिहिले जातात तीच आहे. यांची लायकीच नाही कुठची. पण ते जसं अनेकदा म्हटलं जातं की जनता डिझर्व करते ते कशा पद्धतीचं लोक निवडून देत आहेत, तशा पद्धतीनं समाजामध्ये सुद्धा अशा पद्धतीनं काही गोष्टी झालेल्या आहेत की ह्या आपल्या अवतीभोवती आपण जे बघतोय त्याच्याबद्दल आपण सजग नाही, आपण बोलत नाही आहेत, आपण त्या सगळ्या गोष्टी सहन करतोय, आपण विसरून जातोय सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे हे होत चाललंय. अगदी 100% याचा दोष जनतेलाच द्यायला पाहिजे. तुझ्याशी मी 100% सहमत आहे. याचं कारण हा जो भ्रष्टाचार माजला आहे ना, वैचारिक भ्रष्टाचार, पैशाचा भ्रष्टाचार, सर्व प्रकारचे भ्रष्टाचार, ही अधोगती जी आलेली आहे तिला जबाबदार जनताच आहे. कारण आम्ही चुकीचे लोकप्रतिनिधी निवडतोय, आम्ही चुकीच्या पुढाऱ्यांना आमचे नेते मानतोय. त्या ज्यांना समाजाशी काही देणं घेणं नाही अशी माणसं जर विधानसभेत निवडून जायला लागली, लोकसभेत निवडून जायला लागली, महापालिकेत निवडून जायला लागली, तर होणार काय? म्हणजे जनता या भ्रष्टाचारात पूर्णपणे सामील आहे. म्हणून मग तुम्हाला फुकटात ज्या काय म्हणतात पंढरपूरला नेतात, कुठे आणखीन बनारसला नेतात ना, काही यात्रा असले यात्रा काढतात वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांच्या आणि फुकटात नेतात. गरीबाला फुकटात देणं मी समजू शकतो, पण अगदी ज्यांना परवडतं ते सुद्धा फुकटात जात आहेत. तर तुम्हाला हे जर फुकटात पाहिजे ना, त्या बदलात राजकारणी तुम्हाला लुटतायत हे लक्षात घ्या आणि तुम्ही त्यामध्ये सामील आहात. मी जनतेला सुद्धा जबाबदार धरतो या सगळ्या परिस्थितीला, कारण जनता या भ्रष्टाचारात सामील आहे. जे सामील नाहीत त्यांनाच बोलायचा हक्क आहे. बरोबर. जाता जाता शेवटचा म्हणजे हिंदीबद्दल ज्या पद्धतीने आता हा निर्णय झालेला आहे, एकतर शाळा सुरू झाल्या त्याच्यानंतर 2 दिवसांनी सरकारनं हा निर्णय घेतला जेणेकरून विरोधाची फारशी जागा सुद्धा उपलब्ध नसावी. काय आता याच्याबद्दलचे पर्याय तुम्हाला दिसत आहेत आणि हे सगळं अतिक्रमण आपण थांबवायचं कसं? नाही, पहिली गोष्ट म्हणजे ह्याला विरोध झाला पाहिजे. विरोध कुठे झालाय? आता फक्त बोलून विरोध केलेला आहे, निवेदनं दिली जात आहेत, पत्र लिहिली जात आहेत. पण ही हिंदीची सक्ती जी आहे ती प्रातिनिधिक आहे, हे सक्तीच आहे. त्याच्या मागचे डाव ओळखले पाहिजे, त्याच्या मागचे डाव ओळखले पाहिजे. त्याचा फायनली परिणाम हा मराठीवर होणार आहे. उद्या काय म्हणतील, मराठी पहिली भाषा आहे, मग आता हिंदी इंग्लिश लोकांना पाहिजे, कारण इंग्लिशमध्ये तुम्हाला नोकरी मिळते, हिंदी तुमची चलनवलनाची भाषा आहे, तेव्हा मराठी ही तिसरी भाषा करून टाका. हे होईल उद्या. हे मराठी मारण्याचा हा कटच आहे. आधीच इंग्लिशचं ओझं आहे मराठीवर किंवा इतर भाषांवर, मातृभाषांवर सर्व इंग्लिशचं ओझं आपण टाकलेलं आहे. ते अमित शहा म्हणतात की इंग्लिश बोलणाऱ्या लोकांना लाज वाटेल अशी परिस्थिती आम्ही निर्माण करू. नका निर्माण करू, ती आहेच ऑलरेडी. तुमचा मुलगा जय शाह जे इंग्लिश बोलतो ते ऐकलत ना, तर लाज वाटण्यासारखीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. हे काय चाललंय? म्हणजे सरकारला पण काय धोरण नाही, इथे राज्य सरकारला पण काय धोरण नाही. माझं असं म्हणणं आहे, याला निकराचा विरोध पाहिजे. बरोबर. जर असा विरोध कोणी केला तर त्यामध्ये एक पत्रकार म्हणून सामील व्हायला मी तयार आहे. याचं कारण आमची परंपरा आचार्य अत्रेंची आहे, लक्षात घ्या. बरोबर. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये आचार्य अत्रे स्वतः सामील झाले होते. मी परवा दीपक पवारनं सांगितलं, तुम्ही जर सभा घेणार असाल मराठी भाषा केंद्रातर्फे, त्या सभेला मी एक श्रोता म्हणून हजर राहील. उद्या धरणं धरलं ती मी येईन तिथे. उद्या पोलिसांनी लाठीचार्ज केला तर लाठ्या खायची आमची सगळ्यांची तयारी आहे. पत्रकार म्हणून माझी तयारी, आमची सगळ्यांची मी म्हणून आहे. बरोबर. मला माहित नाही किती पत्रकारांची तशाच म्हणजे जसा म्हणजे या राज्याचा जन्म इतक्या मोठ्या लढ्यातनं झालेला आहे,
तशाच पद्धतीनं निकराचा क्षण जो आहे तो आता या निमित्तानं आलेला आहे. अगदी निकराचाच लढा करायला पाहिजे, नाहीतर मराठी भाषा टिकणार नाही, फक्त बोली भाषा म्हणून राहील. जसं आता मालवणी वगैरे राहिलेले आहेत तशी बोली भाषा म्हणून राहील. तुम्ही फक्त मराठीसाठी अभिजात झाली म्हणून काय उत्सव साजरे करतायत, हा सगळा ढोंगीपणा आहे. अभिजात आहे ना मराठी भाषा, मग निदान तिचा मान राखा. बरोबर. हिंदी घुसवू नका, सक्ती करू नका पेक्षा हिंदी घुसवू नका. हिंदी भाषा म्हणून आम्हाला तिच्याविषयी प्रेम असेल, हिंदीमध्ये सुद्धा उत्तम साहित्य आहे, याविषयी काही शंका नाही. पण तेवढंच प्रेम आम्हाला बंगाली विषय आहे, तमिळ विषय आहे, ओडिया विषयी आहे, काय सर्व भाषांविषयी प्रेम आहे. पण मराठीच्या अस्तित्वासाठी, मराठीच्या संरक्षणासाठी निकराचा लढा या महाराष्ट्राने उभा करायला हवा असं मला वाटतं. आणि त्यामध्ये कोण पुढाकार घेणार हा प्रश्न आहे. किंबहुना मी तुला सांगू का, दुःख या गोष्टीचं होतं की आपण काय बोलायला गेलं की लोक म्हणतात तुम्हीच पुढाकार घ्या. याला काय अर्थ आहे? एवढे सगळे राजकीय नेते महाराष्ट्राचा फायदा घेणारे आहेत, सत्ता उपभोगणारे आहेत, विरोधी पक्ष आहेत, त्यांना काहीच करावं असं वाटत नाही. मराठी मरावी अशी तुमची इच्छा असेल तर हे करा. माझं असं म्हणणं आहे, मराठीचं जे मरण आहे राजभाषा म्हणून ते डोळ्यासमोर आहे. हिंदीची सक्ती हे त्यातलंच एक पाऊल आहे. जर मराठी मरावी असं तुम्हाला वाटत असेल तर गप्प बसा, काहीही करू नका. ती अशीच काही ना काही दबाव येऊन काही ना काही कारणाने मारून टाकण्यात येणार आहे. आणि यामध्ये सध्याचं राज्य सरकार आणि केंद्र सरकार सामील आहे. त्यामुळं ही जी एक कृती होतीये, एक सरकारचा निर्णय आहे, त्याच्यामधला धोका वेळीच ओळखण्याची गरज आहे. आणि जर सावधपणानं आपण या सगळ्यातला धोका नाही ओळखला तर मराठी भाषेची पुढची वाटचाल जी आहे ती बिकट आहे. अभिजात दर्जा देऊन जे काही त्याचे कौतुक सोहळे झाले त्याच्यातनं केवळ त्या सरकारी दिखाऊ कार्यक्रमातनं भाषा टिकणार नाही आहे. तर अशा पद्धतीनं ज्यावेळी एका दुसऱ्या भाषेचं अतिक्रमण किंवा ती भाषा अगदी पहिलीपासून थोपवली जाते, त्यावेळी मराठी भाषेसाठी आपण एकत्रितपणे असं काहीतरी करण्याची गरज आहे. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सध्या विरोधक या सगळ्याबद्दल अनास्था दाखवत आहेत, प्रत्येकाच्या सोयीस्कर भूमिका आहेत, त्या कशा म्हणजे चुकीच्या आहेत हे तर सरांनी आपल्याला सांगितलंच. पण सोबतच सर्वच स्तरातल्या लोकांनी या संदर्भात आपापल्या पद्धतीनं बोलत राहिलं पाहिजे, हीच अपेक्षा आपण या निमित्तानं व्यक्त करूयात. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली? तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.